वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम सद्गुरु जोग महाराज की जय। तिळ जाळीले तांदूळ काम क्रोध तैसेची खळ कारे सिनलासी वावगा न भजता पांडुरंगा। मानदंभ पोटासाठी केली अक्षराची आटी तब करोनी तीर्थाटन वाढविला अभिमान। वाटिले ते धन केली अहंता जतन तुका म्हणे चुकले वर्म केला अवघाची अधर्म। कारे सिनलासी वावुगा न भजता पांडुरंगा। श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून परमार्थाच्या नावाखाली सत्कर्माच्या देवदेवाच्या बॅनर खाली चुकीची अशा प्रकारची जी साधना करतायत त्यांच्या डोळ्यामध्ये अंजन घालतात। सनसनीत तुकोबारायांनी मुस्काडात लावलेल्या या अभंगाच्या द्वारा अशा प्रकारच्या मंडळीच्या म्हणजे आपल्या अशी मंडळी म्हणजे कुठं पाकिस्तानातली रशियातली असं थोडी आहे आपल्या, कारण आपणच परमार्थात आहे ना। तुकोबारायांची ही अपेक्षा आहे प्रत्येकाने परमार्थ केला पाहिजे, स्वतःच्या उद्धाराकरता प्रयत्न केला पाहिजे आणि जो प्रयत्न करायचा तो शुद्ध योग्य उचित अशा प्रकारचा केला पाहिजे। नुसतं प्रदर्शन म्हणून देखोवेखी परमार्थ तुकोबारायांना नाही आवडत। देखोवेखी अशा प्रकारचा जो परमार्थ आहे तुकोबारायांनी जागोजाग त्याच्यावर सडेतोड अशा प्रकारची उत्तरं दिलेली आहेत, त्याची निर्भत्सना केलेली आहे। का? त्याचं कारण आहे महाराज जे परमार्थच करत नाहीत त्यांच्याबद्दल काही प्रश्न ज्यांनी ठरवलेला आहे व स्वतःच वाटोळ करायचंय। मग ज्यांनी स्वतः ठरवलेलं आहे की आपलं वाटोळ करायचंय त्याचं कोणीच नाही चांगलं करू शकत। थोडस पुढं सरका माग, नाही तर मग मागचे पुढे या, सारखं पुढं या इथपर्यंत पुढं। ज्यांनी स्वतः ठरवलेलं आहे आपलं वाटोळ करायचंय त्याचं चांगलं देवही करू शकत नाहीत, त्याचं चांगलं संतही करू शकत नाहीत, त्याचं चांगलं त्याचे आईबापही करू शकत नाही, कुणीच नाही करू शकत। कारण स्वतःच चांगलं करत असताना चांगलं करण्याची भूमिका ही ज्याची त्याला बजवावी लागते। बाकीचे प्रोत्साहन देतील, मदत करतील, मार्गदर्शन करतील, थोडंफार सहकार्य अशा प्रकारचं करतील, पण वाटचाल ही ज्याची त्यालाच करावी लागते। उद्धरेद आत्मना आत्मानम, आत्मना आत्मानम उद्धरेत। स्वतःने स्वतःचा उद्धार करायचा आहे। आपुली आपण करा सोडवण, संसार बंधन तोडावे। उतारे वारसोईचे आणि सायकलवर भारा असला तर ती इतकी सहज सायकल पळते, पॅन्डलच मारावे लागत नाहीत। उलट काय करावं लागतं, ब्रेक दाबावं लागतं, इतकी सहज पळते। पण कोणाची, जो सायकलवर बसलेला आहे त्याची, ज्याने त्या रोडवरच्या माती टाकणाऱ्यासारखी सायकल बाजूला लावलेली आहे आणि पालथा पडलेला आहे, त्याला उतार असला काय आणि सुईचं वार असलं काय, त्याला काय करणार आहे ते? तसं संत अचूक मार्ग दाखवतात, देव
ती साधना करण्याकरता आवश्यक असणारं मानव शरीर, त्याच्यामध्ये आयुष्य, त्याला बुद्धी, इंद्रिय वगैरे हे भगवंतांनी दिलेलं आहे. आई वडिलांनी त्याचं पालन पोषण करून त्याला मोठं केलेलं आहे, त्यांच्या ह्याच्याने भूमिका बजावलेल्या आहे. आता पण ज्याला स्वतःलाच करायचं नाही त्याला देव काय करणार आहे? देवाने आयुष्य दिलं तर हे आयुष्य जात नाही म्हणून पत्ते खेळतो. उद्धाराकरता कल्याणाकरता आयुष्य दिलं का तुम्ही राव माळकरी नाही, टाइमपास. म्हणजे आम्ही काही तसे पैशावर नाही खेळत. कसं खेळतो? टाइमपास. देवा असं वाटतं देवाला म्हणावं, देवा ज्याला टाइम जात नाही त्याला देतो कशाला? घे ना काढून, त्याचा ज्यांना पुरत नाही त्यांना दे ना. हे असले न जगलेले बरे ना. म्हणजे त्यांच्याकरता, आपल्याकरता नाही. आपल्याला काय करायचं? त्याच्या घरचं खाते काय, आपल्या बापाच्या घरचं खाते नाही. कारण हे जगून जर पाप करत असतील तर त्या पापाचं फल त्यांच्या बापाला नाही, त्यांनाच भोगावं लागेल, दुसऱ्याला नाही. कोणाला भोगावं लागत महाराज? ज्यांनी केलेलं पाप त्यालाच भोगावं लागतं. म्हणून आपल्याकडे मन पडलेले, ज्याचा हात मोडल त्याच्याच गळ्यात पडल, दुसऱ्याच्या नाही. आणि मग त्याची क्यू येते की हा एवढे पाप करून डोंगर उभे करणार आणि मग त्याची त्या पापाची फलं भोगायला याला किती जन्म घ्यावे लागतील. त्याच्यापेक्षा ही माणसं म्हणजे त्यांच्याकरता, आपल्याकरता नाही. एकतर मग त्यांची बुद्धी चांगली व्हावी आणि त्यांनी सन्मार्गात यावं, नाहीतर सरळ हे आयुष्य त्यांचं संपलेलं चांगलं. टाइमपास होत नाही त्याला, लोकांना टाइम मिळत नाही महाराज, आणि त्याला टाइमपास होत नाही. काय करावं देवाने तरी? कर्माचं स्वातंत्र्य दिलं, इंद्रिय दिली, शरीर दिलं, बुद्धी दिली महाराज. या शरीरामध्ये एक तुम्ही नुसती कल्पना करा, प्रवचनावरून गेल्यावर एक कागद घ्या, पेन घ्या आणि आपल्या शरीरामध्ये जेवढे अवयव आहे त्याची किंमत काढा आजच्याच हिशोबानं. एक किडनीला किंमत, डुप्लिकेट किडनीला किती किंमत लागते? आपल्याकडची असणारी किडनी कशी आहे? ओरिजिनल आहे. आणि 2-2 असतात महाराज, एक नाही 2-2 किडन्या दिलेल्या आहेत. ती किडण्याची किंमत, फुफ्फुसाची किंमत, हाताची, पायाची, डोळ्याची, कानाची, नाकाची, अशा सगळ्या पार्टाच्या किमती काढा. ह्या तर तुम्ही फक्त स्थूल शरीराच्याच काढू शकणार आहे. बुद्धीची किंमत किती असेल बरं? बुद्धीची किंमत तुम्हाला काय वाटतं? काय आता सध्या काय भाव चालू आहे बुद्धीचा? महाराज बुद्धीवर अख्खं जग फिरवते माणसं, बुद्धीवर. मग त्याच्यात ज्ञानेंद्रियाची किंमत, कर्मेंद्रियाची किंमत, प्राणाची, हे सगळं देवाने दिलेलं आहे. आणि आपल्या बापापासून एक पैसाही नाही त्यांनी घेतलेला. विचारा बाप्पाला की देवाला तुम्ही काय दिलेलं आहे? एवढं दिलं देवाने की केवळ बायाने याचा उपयोग करून स्वतःच कल्याण करून घ्यावं. कायमचं नाही दिलेलं. हे दिलेलं आहे, कायमचं नाही दिलेलं. तत्वावरच दिलेलं आहे, 99 वर्षाच्या करारावर. आता देवाने याच्यापेक्षा आणखीन काय करावं? बरं, स्वातंत्र्य दिलं पुन्हा कर्माचं. हस्तक्षेप नाही करत परमात्मा. तुमच्याकडे जेवढं आयुष्य आहे ते आयुष्य तुम्ही कसं तुम्ही ठरवू शकता. तुम्ही ठरवू शकता. तो हस्तक्षेपही करत नाही. स्वातंत्र्य दिलेलं आहे कर्माचं. साधू संतांनी काय केल्यानंतर कल्याण होईल, कल्याणाचं स्वरूप काय आहे, कल्याणाचं साधन काय आहे, त्याच्यामध्ये येणारे अडथळे कोणते आहेत, हे सगळं सांगून ठेवलेलं आहे. हे सगळं असतानाही जर आम्ही ठरवलं नाही, आम्हाला करायचंच नाही, तर मग संत तरी काय करणार आहे? किती सांगू तरी नाही कधी बटकीचे. पुढे शिंदळीचे रडतील वाजत असे बोंब, कोणी नाही कधी काय नाही. बस हाताश होऊन बसतात. काय करणार ते तरी? देव मग नुसतं हाताश नाही होत, मग त्यांनी एक खतच तयार केलं. मानव देह दिलेला आहे आणि त्या देहामध्ये जे कल्याणाचं साधन करत नाहीत त्यांचा जरा बेत तुम्ही पहा. मग मलाच ते असं घड्याळवूनच असतात. अजून किती टाइम आहे त्याला, अजून किती टाइम आहे त्याला. घडी घडी काळ वाट याची पाहे, अजून किती आहे अवकाश.
तेव्हा संत तुकोबारायांची इच्छा आहे की सगळ्यांनी परमार्थ करावा. आता ज्याला करायचंच नाही त्यांचं, पण ज्यांनी करायचं ठरवलेलं आहे, जे करतात सुद्धा, तेही सोयीचं करत नाही. ऐका, थोडंसं लक्ष देऊन ऐका. कसं तरी करणं हे न करण्यापेक्षा वाईट आहे. कसं तरी करणं हे न करण्यापेक्षा वाईट आहे. न करण्यापेक्षा. जास्त आयुष्य आपल्याला मिळावं म्हणून एकाने अमृताच्या कंदाचा रस प्राशन केला. आपल्याला आयुष्य जास्त मिळावं म्हणून दुसऱ्याने काहीच केलं नाही, आणि आपल्याला आयुष्य जास्त मिळावं म्हणून एकाने विषाच्या कंदाचा रस प्याला. म्हणजे आयुष्य जास्त मिळावं म्हणून काहीच न पिणारा आणि विष पिणारा, दोघांपेक्षा कोण चांगलं? दोघांमध्ये कोण चांगलं वाटतं तुमच्या दृष्टीनं? कोण चांगलं? म्हणजे तू काही ना काहीच नाही, तू पेला ना. पिणाऱ्यापेक्षा न पिणारा चांगला कसं काय? पिला पण जे प्यायचं ती नाही पिला ना. कारण नाही पिला तर जास्त नाही जगणार, पण जेवढं आहे तेवढं तर जगल ना. जो विष पितो तो आहे तेवढंही जगू शकत नाही महाराज. वस्तू नाही कळली तरी चालेल, कळायचीच असेल तर जशी आहे तशी कळावी. ती जर अन्य रूपाने कळाली तर तोटा जास्त आहे. म्हणून सत्कर्म, देवदेव, परमार्थ या नावाखाली आपल्याला काही करावं वाटत असेल तर शास्त्रांनी जसं सांगितलेलं आहे, संतांनी जसं सांगितलेलं आहे तसं करावं, अन्यथा नाही केलेलं बरं. थोडं का होत नाही, पण मग ते कसं करावं? चांगलं करावं, असं तुकोबारायांचं मत आहे. थोडे परिनिरे विट ते घ्यावे खरे. थोडं का असं ना, पण मग ते शुद्ध असावं. आणि मग नुसतंच गोंधळ, नुसतेच पोस्टर, प्रत्यक्षामध्ये सगळा धिंगाणा असं दिसलं तुकाराम महाराजाला की तुकाराम महाराजांचं काम बिघडून जातं. मग त्यांच्या हातामध्ये असं नाल लावलेला काय आहे? थिएटर आहे. मग ते कुणीच पाहत नाही, हबप आहे की संस्थानिक आहे की ब्राह्मण आहे की शास्त्रीय आहे का पाटील आहे का नवीनच निवडून आणलेलं आहे. थडाल या अभंगात तशाच प्रकारचा सनसनीत टोला परमार्थाच्या नावाखाली, पुण्याच्या नावाखाली जे पाप करतात त्यांना लगावलेला आहे. बघा तुकोबाराय काय म्हणतात. तुकोबाराय म्हणतात, करे सिनलासी वाऊगा न भजता पांडुरंगा. पांडुरंगाचं भजन नाही केलं, दुसरी साधनं केली. मग काय कोणची तरी आम्ही करतोच आहे का, मग तुमच्या पांडुरंगाचंच भजन केलं पाहिजे असं थोडंच आहे? असंही म्हणणारे होते ना. पहिला चपराक लावले ते यज्ञ करणाराला. आता कमी पडलं यज्ञाचं प्रमाण म्हणा, पण तरी अजून चालू आहे. तुकोबारायांच्या वेळेला आपल्यापेक्षा जास्त चालू असेल, पण तरी अजूनही नामस्मरणाला येण्यात तितका उल्हास नाही वाटत माणसाला. यज्ञामध्ये आहुती देण्यात जेवढा उल्हास वाटतो तेवढा. तिथं 5-5 हजार, 11-11 हजार रुपये देऊन बसतात. हो मला यज्ञ करायला. मग यज्ञामध्ये काय असतं? कुंड असतो, त्याच्यामध्ये अग्नी पेटवला जातो. ते आध्वर्य असतात, ब्राह्मण असतात, ते मंत्र म्हणत असतात. आणि मग त्यांनी स्वाहा म्हटलं की तिथं जे हवीर द्रव्य असतं, त्या हवीर द्रव्यामध्ये तीळ असतात, तांदूळ असतात, तूप असतं, वडाच्या, पळसाच्या, पिंपळाच्या काय असतात, काड्या समिधा असतात, आणि ते असे टाकल्या जातात. आता ते शास्त्राने सांगितलेलं आहे, असं काही ते कोणी मनाने करतंय असंही नाही. शास्त्राने ते साधन सांगितलेलं आहे. एवं बहुविधा यज्ञ वितता ब्रह्मणो मुखे कर्मजान विद्यितान सर्वा नेवम ज्ञात्वा विमोक्षसे.
मग तुकाराम महाराज का बरं निषेध करतात? साधनाचा निषेध नाही, साधनामध्ये जे दोष होतात त्या दोषांचा तुकोबाराय काय करतात? निषेध करतात. वेषा नाही बोल अवगुणा दुशिले. तुकोबाराय म्हणतात आम्ही त्या वेषाला दोष दिलेला आहे असं नाही, त्याच्या ठिकाणी असलेल्या अवगुणाचा अशा प्रकारचं निर्वचना केलेली आहे. अवगुण टाळून अशा प्रकारचं साधना करावी, दोष टाळून ती साधना करावी. तर याच्यात काय झालेलं आहे? तुकोबाराय म्हणतात वा छान छान छान, तू आहुती दिली, 7 दिवस अशा प्रकारच्या यज्ञामध्ये आहुती दिली, त्याच्यामध्ये तीळ जाळले, त्याच्यामध्ये तांदूळ काय केले? जाळले, लोकांना चटणीला मिळायला गेले तीळ, तू तिथे टाकले, त्याच्याबद्दल काही नाही, चांगलं आहे म्हणा. पण तीळ आणि तांदूळ जाळले, तिळ जाळले तांदूळ, आणि जे जाळायला पाहिजे ज्यांच्या करता ते जाळायचं ते तसंच जमा करून ठेवलंय. काय जाळायला पाहिजे तुकोबाराय? काम क्रोध. बाधक काय आहेत? काम क्रोध आहेत. सगळी शास्त्रांनी सांगितलेली जी साधनं आहेत ही चित्ताच्या शुद्धीकरता सांगितलेली आहे. कायेन मनसा बुद्ध्या केवलैरिंद्रियैरपि योगिनः कर्म कुर्वन्ति संगं त्यक्त्वात्म शुद्धये. आत्मशुद्धये संगम त्यक्त्वा योगिनः कर्म कुर्वन्ति. परमार्थातली जेवढीही साधनं सांगितलेली आहेत, यज्ञ असेल, तीर्थयात्रा असेल, दानधर्म असेल, नामचिंतन असेल, परोपकार असेल, योग असेल, तप असेल, खूप खूप साधने आहेत. द्रव्ययज्ञ, योगयज्ञस्तथा परे स्वाध्याय ज्ञानयज्ञाश्च यतयः संशितव्रता. पण ही सगळी साधनं त्याचं फल काय आहे? कशा करता ही साधने? चित्तशुद्धी करता. परमार्थ म्हणून जर ही साधनं करायची असतील तर ती चित्तशुद्धी करता असतात. सकाम एखादं फल मिळवण्याकरता जर तो ते साधनं करत असेल तर मग तो परमार्थच नाही, तो संसार आहे. परमार्थ शब्दाचा अर्थ परम म्हणजे सर्वश्रेष्ठ, अर्थनाम वस्तू, आणि सर्वश्रेष्ठ वस्तू ती आहे की ज्या वस्तूचा नाश होत नाही. सर्वश्रेष्ठ वस्तू ती आहे की जी व्यापक आहे. सर्वश्रेष्ठ वस्तू ती आहे की जी आनंद स्वरूप आहे. सर्वश्रेष्ठ वस्तू अशा प्रकारची ती आहे जी प्रकाश स्वरूप आहे. म्हणजेच परमात्मा हा सर्वश्रेष्ठ आहे, त्यालाच परमार्थ म्हणतात. आणि त्याच्या प्राप्तीकरता केली जाणारी साधना त्यालाही परमार्थ म्हणतात. साध्य आणि साधनाचं नाव एक आहे. परमार्थ सत्कर्म या शब्दाचा अर्थ आहे सच्चिदानंद स्वरूप असणारा परमात्मा, त्याच्या प्राप्तीकरता केलं जाणारं कर्म. सत्यनारायण करणं आणि ते पोरं व्हावे म्हणून करणं हे धार्मिक असलं तरी परमार्थात बसत नाही. धार्मिक आहे ते, पण ते साधन कशाचं आहे? संसाराचं आहे, संसाराचं, परमार्थात नाही. वेडे लोक म्हणजे आता देव देव चालू आहे, चांगले कर बाबा, आणि करण्यापेक्षा बरं आहे ना, काय करू ना, देव तो मानतो ना देव. परमार्थ म्हणजे स्वतःच्या कल्याणाकरता केली जाणारी साधना. संसार कर्तव्य म्हणून करायचा असतो, संसारात कल्याण नसतं, संसाराने कल्याण करायचं असतं. संसार साधन आणि कल्याण साध्य आहे. संसारात साध्य असेल तर मग तिथं कल्याण नाही, भिवंडी. परमार्थ अविनाशी सुख म्हणजे कल्याण आहे. दुःख रहित सुख म्हणजे काय आहे? कल्याण आहे. आणि संसारामध्ये सुख मानलं तरी ते दुःख रहित नसतं आणि अविनाशी नसतं. पोरगं झाल्यावर आनंद होतो, कोण नाही म्हणतं, पण मग तो आनंद अविनाशी आहे का विनाशी आहे? तो विनाशी असतो. आनंद संपून जातो.
म्हणून त्याला परमार्थ नाही म्हणत. मग परमार्थ म्हणून जी केली जाणारी साधन आहेत, तर हे साधनं त्या त्या कालामध्ये आणि त्या त्या व्यक्ती करता वेगवेगळी सांगितलेली आहेत. वेगळा काळ आहे, त्या काळामध्ये जे साधन आहे ते दुसऱ्या काळात ते साधन होईलच, घडेलच असं नाही. महाराज तपश्चर्या सत्ययुगामध्ये तपश्चर्याचं साधन होतं. प्रत्येक जण तपश्चर्या करायचा. गृहस्थी माणसं तप करायची, वानप्रस्थ माणसं तप करायची, संन्यासी तप करायचे आणि ब्रह्मचारी सुद्धा काय करायचे? तपस करायचे. 10,000 वर्ष तप करायचे. कारण त्यावेळेला माणसाचं आयुष्य अस्थिमय होतं. अस्थिमय म्हणजे हाडं जोपर्यंत तोपर्यंत माणसं जगायचे. आता ते कलियुगामध्ये शक्य आहे का? कलियुगामध्ये माणसाचं आयुष्य अतिशय अल्प झालेलं आहे. तसं कष्ट करायचं म्हणलं तर ते काही मिळायचा प्रश्नच नाही, ते मरूनच जाईल. त्यामुळं कलियुगामध्ये ते तप नाही सांगितलेलं. त्या त्या युगामध्ये तिथे कलियुगामध्ये कल्याण करून देणारं, शाश्वत सुखाची प्राप्ती करून देणारं साधन भगवत शरणागती आहे, भगवत भक्ती आहे. संतांनी प्राधान्याने ते सांगितलेले आहे. शास्त्रांनी दुसरी साधनं जरी सांगितलेली असली तरी त्या साधनाची मुदत संपलेली आहे. औषध जरी असलं पण जर एक्सपायर्ड उलटून गेलेले असेल तर आता ते औषधच नाही, ते रोग दूर करण्याची क्षमता त्याच्यामध्ये राहिलेली नाही, फेकून द्यावं लागतं. तसं आणि काय काळे नचले उपाय धरावे ते पाय विठोबाचे. पण तरी काही आग्रही दुराग्रही असतात. नाही नाही महाराज शास्त्राने सांगितलं आम्ही हे करणार, ठीक आहे बाबा कर. मग यज्ञ केला. तर ही सगळी जी साधनं आहेत तर ती साधनं देवाच्या प्राप्तीकरता म्हणून सांगितलेली आहे. ती आहे चित्तशुद्धी करता. चित्तामध्ये 3 प्रकारची अशुद्धी असते. मलाची अशुद्धी असते, विक्षेपाची अशुद्धी असते आणि आवरणाची, अज्ञानाचं आवरण त्याची अशुद्धी असते. त्यामध्ये पहिल्यांदा मलाची अशुद्धी घालवावी लागते. हे जे सगळे यज्ञ, तीर्थयात्रा, दानधर्म, परोपकार, नामचिंतन वगैरे ही सगळी साधनं प्रथमतः मल निवृत्त करत असतात. मल पाप आणि पाप वासना. ज्या विकारामुळं मनुष्य पाप करण्याकडे प्रवृत्त होतो त्याला मल म्हणावं. अर्जुनाने गीतेच्या 3ऱ्या अध्यायामध्ये प्रश्न विचारला, देवा पापामुळे दुःख भोगावं लागतं, दुःख भोगावं असं कोणालाही वाटत नाही. दुःख भोगू नये तर आपल्याकडून पाप नाही झालं पाहिजे असं सगळ्यांना वाटतो. आणि तरी माणसं पाप का करतात हो? पापाचं कारण काय आहे? पथकेन प्रयुक्तोयम पापम चरति पुरुषः अनिच्छन्नपि वार्ष्णेय बलादिव नियोजितः. कोण त्याला पाप करायला लावतो? भगवंतांनी सांगितलं, काम एष क्रोध एष रजोगुण समुद्भव. जीवाचे शत्रू, जीवाला दुःखात टाकण्याकरता जे सतत टपलेले असतात, नरकाचे जे दलाल आहेत, मृत्यूच्या नगरीमध्ये फार मोठा ज्यांना काय मान मिळतो अशा प्रकारचे हे काम क्रोध हे माणसाला पाप करायला लावतात. आणि मग केलेलं पाप धुवावं तर लागतच, पण केलेलं पाप धुण्यापेक्षाही ज्याच्यामुळं पाप केलं जातं त्याचा काटा काढणं महत्वाचं आहे. भारत सरकारने मागे एकदा कायदा केला होता, रद्द नव्हता करायला पाहिजे. आपल्याला फारसं त्याच्यातलं नाही कळत म्हणा, पण एक आपल्याला जेवढं कळतं त्याच्या हे अतिरेकी वगैरे जे आहेत तर त्यांच्या भारतातल्या विध्वंसक क्रिया नष्ट करण्याकरता वाजपेयी सरकारच्या काळात मला वाटतं कायदा काढला होता. काय नाव त्याचं?
हा बोटो का काहीतरी असं, हा मोका. तर ते अतिरेकापेक्षा अतिरेकाला जे आश्रय देतात, अतिरेकाला जे सहकार्य करतात, त्यांना जे पैसे देतात, त्यांना अशा प्रकारचं पहिलं त्यांनी टार्गेट केलेलं होतं, त्यांचा आश्रय उडवणं. तसं पापाचा तर नाश करावाच लागतो, पण पापाला निर्माण करणारे, त्याला आश्रय करणारे, त्याला सहकार्य करणारे जे विकार आहेत ते पहिले नष्ट करावे लागतात. आणि त्यामध्ये अगदी हाय लेवलचे नेते जर कोण असतील तर काम क्रोध आहेत, काम क्रोध. तुकोबाराय म्हणतो तू तीळ जाळले, तांदूळ जाळले, हे सगळं केलं आणि आतल्या काम क्रोधाला धक्का नाही लावला, उलट त्यांना पुष्ट केलंस. तीळ जाळीले तांदूळ, काम क्रोध तैसेची खळ. मग काय फायदा झाला सांग ना? तुझ्या तीळ आणि तांदूळ जाळण्याचा फायदा काय झाला? लोकाला थोडेफार चटणी फिटणी बरोबर तीळ मिळाले असते, त्याचं वाटोळं केलंस. खिचडीला तांदूळ राहिले असते, ते तांदूळ जाळून टाकले आणि तुला सीन झाला. का वाऊगा सीनलासी? त्याच्यापेक्षा पांडुरंगाला शरण गेला असतास, पांडुरंगाचं नामस्मरण, भजन, चिंतन केलं असतं आणि त्याला प्रसन्न केलं असतं, त्यांनी नुसतं कृपा करून तुझ्याकडे पाहिलं असतं तर हे काम क्रोध तवाच पळाले असते. कारण काम क्रोध तरी त्यांनीच निर्माण केलेले आहेत ना, त्याचेच आहे ना. सगळं जगच त्यांनी निर्माण केले, तर जगातले विकार तरी कोण निर्माण केले? त्यांनीच निर्माण केले. आणि मग ज्याचं असतं ते त्याचं लवकर ऐकतं. काही काही महाराज वस्तीवर कुत्रे असतात, दिवसा ते बांधून ठेवतात, पण मग रात्री मोकळे सोडतात. आणि रात्री त्यांना मोकळं सोडलं की तिकडं संचारबंदी. त्या बाजूला माणसं जायला घाबरतात. पण मग कधी कधी अचानक असा काही प्रसंग असतो की रस्ता तिथूनच आहे, जावं तर लागतं, कुत्रे तर आहे. काय करायचं हो? मग काय करायचं? कुत्रे तर जाऊच देणार नाही, फाडतातच माणसाला. पण मग आता नाही फाडलं तर इथं तर मरतोय देऊ, मग कसं करायचं? मग त्याला एक उपाय असतो. ज्याचे कुत्रे त्याला काय करावं लागतं? हाका मारायला लागतात. त्याला प्रसन्न करून घ्यावं लागतं आणि सांगावं लागतं, बाबा हे तुझे जरा आवर, आम्हाला पुढे जायचंय, हे तुझे आवर. मग त्याला काय, तो नुसतं लांबूनच भांड्या भांड्या येऊ म्हटलं की लगेचच ते कोंडागुळीत त्याच्या जवळ येतात. बैस बैस बैस, जा आता बैस, भांड्या बैस, हो बोला बैस. तेवढं त्यानं तिकडे ते माणसं पाहिले की ते भुकायला पाहत, पण ते याने बैस बैस म्हणलं की मग ते बसून राहत. तसं तुकोबाराय म्हणतात, या काम क्रोधावर विजय मिळवण्याकरता तू पांडुरंगाला शरण गेला असता, प्रामाणिकपणे त्याची सेवा केली असती, त्यांनी जर कृपा केली असती. कायावाचा मने झाला विष्णुदास, काम क्रोध त्यास बाधितना. तू त्याला शरण गेला नाहीस, तिकडं तिळाचं वाटोळं केलं, तिळ जाळीले तांदूळ. पण मग ते काही काम क्रोध जर गेले नाही, मग काय उपयोग आहे रे? कार्य सिनलासी वावगा न भजता पांडुरंगा. ठीक आहे, यज्ञ करणारच अशी हाजरी घेतल्यानंतर अभ्यास करणाराकडे घुसले तुकाराम महाराज. संस्कृतचं पहिलं पुस्तक गम गच्छती, गच्छामि गच्छावः गच्छामः गच्छसि गच्छतः गच्छत गच्छति गच्छत गच्छति, अगच्छम अगच्छाव अगच्छाम अगच्छ अगच्छतम अगच्छत अगच्छत अगच्छताम अगच्छन्, गच्छामि गच्छाव गच्छाम गच्छ गच्छतम गच्छत गच्छतु गच्छताम गच्छन्तु गच्छेयम गच्छेव गच्छेम. संस्कृतचे व्याकरण घोकलो, नंतर गीता पाठ केली, अमकं पाठ केलं, ज्ञानेश्वरी पाठ, अध्ययन केलं. अध्ययन करावं, शास्त्रही सांगतं.
तैसा प्रतिपाद्य जो ईश्वर तो व्हावया लागी गोचर श्रुतीचा निरंतर अभ्यास करणे. तुकोबाराय म्हणतात सर्व सुख गोडी साही शास्त्र निवडी. जर तुला सर्व सुखाची आवड असेल, सर्व सुख प्राप्त करून घ्यायचंय अशा प्रकारचा तू संकल्प केलेला असेल, तुला इच्छा असेल, तर नुसतं इच्छा करून नाही मिळणार, त्याला प्रयत्न करावे लागतील. आणि त्याच्याकरता तू काय कर, साही शास्त्र निवडी, 6 शास्त्राचं अध्ययन कर. अर्धघडी रिकामा राहू नको, अर्धी घडी सुद्धा अध्ययन करत न करता राहू नको. सतत अशा प्रकारचा प्रयत्न कर, मग अध्ययन करतात. तुकोबाराय म्हणतात अध्ययन करणं चांगलं आहे, पण ते अध्ययन चित्ताच्या शुद्धी करता करायला पाहिजे ना. हे चित्ताची शुद्धी करता नाही, पहिला नंबर यावा म्हणून करते, बक्षीस मिळावं म्हणून करते, मान मिळावा म्हणून अशा प्रकारचं करते. पोट भरण्याची साधनं करू राहिले. मान दंभ पोटासाठी, मान मिळावा, मोठेपणा मिळावा, व्यवस्थित अशा प्रकारचं चालावं म्हणून जर तो अध्ययन करत असेल तर मग कुत्रे सुद्धा पोट भरतात कुठलीही गीतेचा अध्याय न पाठ करता. कुत्र्याचं काय पाठ नाही, गीतेचा अध्याय पाठ असतो. कुत्र्यासारख्याचं तर पाठ नाही. आणि ओरिजिनल कुत्रा त्याला काय पाठ करण्याची त्याला बुद्धी पण नाही, त्याला कोणी शिकवितही नाही. शिकवायला लागलं तरी ते शिकणारही नाही, कारण ते काय आहे, कुत्रच आहे. ते कसं काय शिकाल बरं? कुत्र कुठं शिकत असतात होय? आई बापाने आळंदीत नेऊन ठेवलं तर तिथं बोंबलत फिरत. पण ते बी पोटच भरतेच ना त्याची. आणि मग तुम्ही शिकून काय करू राहिले? ज्याच्याकरता शिकायचं ते जर प्राप्त होत नसेल तर मग तुमचं शिकणं हे सरळ सरळ कशा करता झालंय? पोटा करता, मानदंभ. पोटा करता शिकणं हे काय करणे? शिन्नय का रे शिनला शिवाऊगा न भजता पांडुरंगा. काही तप करतात, काही तीर्थयात्रेला जातात. तपाचं तीर्थयात्रेचा उद्देश चित्तशुद्धीचा आहे. त्या चित्तामध्ये मल विक्षेप, आवरण, अहंकार असतो. जसे काम क्रोध घातक आहे तसाच काय घातक आहे? अहंकार घातक आहे. तो काम क्रोधापेक्षा तो म्हणजे प्रधानमंत्री आहे. तो विकाराचा मुख्य कोण आहे? अभिमान आहे, अहंकार आहे. ते ताडवावयाले दोष वैरी जे धोपटिले तया माझी पहिले देह अहंकार. सगळ्यात घातक आहे अहंकार. अहंकार असेल तर बाकीचे सगळे आहेतच समजायचे. घालवले तरी हा असला की तेवढ्यापुरतं तो म्हणतो हे ते तोपर्यंत जरा गेल्यासारखं जा, हे बाजूला गेलं की पुन्हा येऊन जा. अहंकार असला की कामही जात नाही, क्रोधही जात नाही, खऱ्या अर्थाने त्याच्यावर विजय मिळवलेला नसतो. तुकोबाराय म्हणतात तप केलं, तीर्थाटन केलं. आता हे तप आणि तीर्थाटन दोन्ही साधनं तशी खूप कठीण आहेत. तप म्हणजे सोपं नाही राहत. नागिनी उत्साहे नवई द्वारे निरोधून नाडीत्रया माझी सशुन्ना संचरण न साधे हा मार्ग ऐसे बोलती मुनिजन नरहरी चिंतने अहर्निशी मुक्तिस्थान. तप खूप अशा प्रकारचं कष्ट सहन करावं लागतं. पण ज्यांची जिद्द असते अशी जिद्दी माणसं कष्टाकडे पाहतच नाहीत. कारण आपे चित्त न पाहे देहम पातयामी वा
कार्यम साधयामी. तपश्चर्या केल्याशिवाय तर काहीच मिळत नाही. तपेविना दैवत दिदल्या विना प्राप्त गुजे विना हित कोण सांगे. आहेत माणसं तपश्चर्या करणारी, पूर्वी होती आजही आहेत. तप केलं. तपाचे अनेक 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 प्रकार आहेत. कृच्छ्र, चांद्रायन अशी ही तप आहेत. म्हणजे ते तपश्चर्यामध्ये शरीराला कृशच करावं लागतं. थंडीमध्ये हिमालयातून उगम पावणाऱ्या नद्या, बर्फाचंच पाणी असतं ते, आणि अशा पाण्यामध्ये गळे इतक्या पाण्यात उभं राहून जायचं आणि उभं राहायचं रात्री. उन्हाळ्यामध्ये चौकडून अग्नी पेटवायचं, पंचाग्नी तप म्हणतात त्याला, आणि मध्ये जाऊन बसायचं दुपारी खडकावर. पावसाळ्यामध्ये पावसात तो पाऊस सगळा अंगावर सहन करणं. महिन्याचे तप असतात कृच्छ्र, म्हणजे प्रतिपदेला एक घास खायचा. किती? एक घास, नारळ एवढा नाही. माणसं असे हुशार आहे बरंच. एकाला सांगितलं, अरे तुझ्या आईचं पुण्य स्मरण आहे, सुवासिनी आई गेलेली आहे, त्या दिवशी सुवासिनीला जीव घाल, तुझ्या शक्तीनुसार घाल. 51, 101, 21, 11, 5, कमीत कमी तरी 11 घालायला पाहिजे त्याच्या. आणि बापाच्या निमित्ताने पित्राला जीव घालायला पाहिजे. पित्राला प्रत्यक्ष बापच मानतात ना आपल्याकडे. अक्षय तृतीयाला घालतात जीव, किंवा आणि पितृ 15वाड्यामध्ये. तो म्हणला मग हे 2-2 करण्यापेक्षा दोन्ही मिळून एक केलं तर काय हरकत आहे का? वेगवेगळा स्वयंपाक नाही करावा लागायचा. मग कुणीतरी म्हणलं जाऊ दे मग कर, एकदा खर्च खरं करायला तर लाग, वेगवेगळे करणं एका ठिकाणी कर. सुवासिन जीव घालायचे. तो म्हणला मग कसं आहे आता 101च्या ऐवजी 11वर तर आले का नाही, आपण त्याला पुन्हा थोडासा अलीकडे वळू, त्याच्यातला एक काढून टाकू, एक सुवासिन घालू. मग ठीक आहे बा, एक होत नाही. मग पितर म्हणजे एकच, ते जातीचे पितीचे. मग ही भजनी फिजनी तर अजिबात नाही बोलवायचा. एकच जीव घालायचा. पण तरी याला विचार केला, चला एक बाई जीव घालायची, नुसती जीव नाही घालायची ना, तिला साडी चोळी ते सगळं म्हणजे सुवासिनीचं वाण द्यायचं. अवघडच आहे ना म्हणे. मग तरी कायला मिली काय माहिती पित्र. पण मग तरी त्याच्यात त्यानं डोकं लावलं. तो म्हणला मग सुवासीन जीव घालायचे. त्यानं बायकोला विचारलंय, तू सुवासीन आहे का गंगा भागीरथी आहे? ते म्हणे असं काय विचारतो, तुम्हाला काय कसं वाटलं? तसं नाही रे, विचारलं मग तुला उत्तर नाही कळत म्हणून विचारलं बा. हो तुम्हाला काही कुंकू दिसत नाही का माझं? सुवासिनी. मग हे पाय, आईच्या निमित्तानं सुवासीन जीव घालायचे. मग तू सुवासीन हो आणि मी पितर होतो. बाईला सुवासीन आई आणि आपण पितराचे ठाई. मग काय कपडे आणले, मग भारी आणले. सुवासनीला द्यायचे म्हणून दुकानदाराला पैसे कमी दिले. म्हणजे आम्हाला काय घरे वापरायचे का, सुवासनीला द्यायचे, पितराला घालायचं. काय नाही महाराज, बामण सुद्धा स्वतःच झाला. असं करतातच काही ना काही अशा प्रकारची माणसं. तेव्हा तपश्चर्या तर ते महिन्याचं ते तप असतं. तर त्याचा जो घास, प्रतिपदेला एक घास खायचं, त्याचं एक प्रमाण दिलेलं आहे. कुठला तरी पक्षी आहे, त्या पक्ष्याचं अंड असतं असं सुपारीसारखं, बस तेवढंच प्रमाण, एक घास खायचा. द्वितीयेला 2 घास खायचे एकाच टायमाला. वारकऱ्याचा नाश्ता नाही. तृतीयेच्या दिवशी 3 घास, असं एक वाढवीत. पौर्णिमेला 15 घास खायचे. पुन्हा वद्य पक्ष सुरू झाला की एक कमी करायचा. अमावस्याला काहीच खायचं नाही. ही असली तप किती काही कठीण आहे, तरी अशी करणारी माणसं आहेत. अशा प्रकारचं तप केलं चांगली गोष्ट आहे तपश्चर्या. कारण यद्दूरम
यद्दुराराध्यम तत्सर्वम तपसा साध्यम. जे अत्यंत कठीण आहे तेही तपाने साध्य होतं. तीर्थाटन, तीर्थाटन म्हणजे असं लक्झरीनं जाणं नाही. लक्झरीची तीर्थयात्रा नसते, सहल. ती काय आहे? सहल आहे. आता ठीक आहे, तीर्थाटन म्हणजे पायी तीर्थाला जाणं. तीर्थयात्रे सुखे जाऊ, अचे विठ्ठल नाम गाऊ, संत संगे शिव वासुदेव तनिवरी. पूर्वी पृथ्वीचं आठवण करायचे महाराज. याच्यासाठी जप, यासाठी जप. हा काय व्यशयामोप ग्रंथ केले, त्याच्यावरच चरण आहे. ब्रह्मज्ञान जरी कळे उठाउठी, तरी काय हिंपुटी शास्त्राचे भांडण. उर्वीचे भ्रमण याजसाठी. उर्वी म्हणजे पृथ्वी. पृथ्वीवर फिरत राहायचं, 12 वर्ष फिरायचं. अशा प्रकारचं तीर्थाटन. मग ऊन काय, पाऊस काय, थंडी काय, कुठं वेळेवर खायला मिळेल, कुठं नाही मिळणार, कुठं पाणीच पिऊन राहावं लागेल, कधी सज्जनाशी हो, काही रिकाम्या लोकांशी उगोच काही कारण नसताना, त्याचं काही खाल्लं नसताना सुद्धा उगोच त्रास देणारी माणसं कमी नाहीत महाराज. तर हे सगळं करावं लागतं. हे सगळं केलं तप करुणी तीर्थाटन. हे सगळं कशा करता? चित्तशुद्धी करता. चित्तशुद्ध होणं म्हणजेच काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, अहंकार हा कमी झाला पाहिजे ना. पण ते कमी तो होतोच नाही. जर अहंकार त्याच्यामुळं वाढत असेल तर कशाला शिनला? त्याच्यापेक्षा संसारात राहायला असता तर बरं राहिलं असतं ना. महाराज होऊन बी जर अहंकार वाढत असेल, तपस्वी होऊन अहंकार वाढत असेल, तीर्थाटन करून अहंकार वाढत असेल, तप करून अहंकार वाढत असेल, तर त्यांनी तप नसतं केलं तर ते चांगलं झालं असतं. म्हणजे हाय तेवढा तरी राहिला असता ना तो अहंकार. कारण हा अहंकार, अभिमान माणसाला सरळ कुठं घेऊन जातो? नरकामध्ये. तो का म्हणे नरकी घाली अभिमान जरी होय, ज्ञान गर्व ताठा. तुकोबारे म्हणतात तप केलं चांगलंय, तीर्थाटन केलं चांगलंय, पण अभिमान वाढवलं हे नाही चांगलं ना. कारे सिनलासी वाऊगा न भजता पांडुरंगा, वाटिले ते धन. तपश्चर्या करणाऱ्याकडून तुकोबारे जरा पुढं सरकले आणि पंक्ती काढणाऱ्यावर भिडले. दान धर्म करणाऱ्यावर धन वाटलं. दान चांगलं आहे, धर्म आहे तो. कलियुगातला मुख्य अशा प्रकारचा धर्म आहे. बाकीचे धर्म कलियुगामध्ये मृतप्राय झालेले आहेत. त्या धर्माचं अनुष्ठान होईलच असं नाही केलं, खूप चांगलं आहे. पण कलियुगामध्ये इतर धर्माचं अनुष्ठान होणं आता काय झालेलं आहे? असंभव प्रमाण झालेलं आहे, अवघड झालेलं आहे. म्हणजे अहिंसा आहे. काय अहिंसा? आपल्याला पाणी प्यायला बाटल्या घ्याव्या लागतात, आणि त्या बाटल्या कशा असतात? त्या बाटल्यातलं पाणी कसं असतं माहिती? पवित्र नसतं, निर्जंतुक. म्हणजेच त्या पाण्यामध्ये प्रक्रिया केलेली आहे, त्याच्यातले जंतू मारलेले, आणि ते पाणी प्यायचं ना. अहिंसा. इतर धर्माचं अनुष्ठान होणं अतिशय काय झाले? कठीण अशा प्रकार झालं. सत्य धर्म आहे, सत्याचं अनुष्ठान प्रत्येकाने करावं. पण असे काही विचित्र प्रकार आहे की तिथं ते म्हणतात महाराज तो तुमचा परमार्थ मंदिरात ठेवा, इथं असंच बोला, नाही तर मग सगळंच बिघडत आहे. कारण शासनाला खरं चालतच नाही, तिथं खोटच लावावं लागत. धंदा, शेती, मग हरभरा नाही का आमचं माग. कलियुगामध्ये एक धर्म अनुष्ठान करण्यासारखा आहे, तो काय आहे? दानाचा धर्म आहे. पण दानाचं अनुष्ठान केलं तरी अहंकार वाढला नाही पाहिजे, याची दक्षता घेतली.
पाटील येते धनानी केले अहंता जतन. मग धन बाधक नाही, अहंता बाधक आहे. ते अहंता घालवण्याकरता धन वाटायचं आणि ते धन वाटून अहंता तशीच ठेवली. मग काय फायदा आहे का रे? शिनला सेवावोगा न भजता पांडुरंगा, पांडुरंगाचं भजन न करता विनाकारण का बरं शिनलास? कारण जर या गोष्टीकडे लक्ष नाही दिलं आणि नुसतंच वर अशा प्रकारची साधना केली, तुका बरं म्हणतात ते वर्म चुकलेलं आहे साधनाचं. तो का म्हणे चुकले वर्म, आणि वर्म चुकलं की केला अवघाची अधर्म, पाप होत. पुण्याकरता करायला गेला, वर्म चुकलं, वर्म चुकलं काय झालं? पाप. अशा प्रकारचं साधन करत असताना सवर्म साधन करण्याची आवश्यकता असते. नुसतं साधनाला नाही फल मिळत महाराज. साधन तर साधनाशिवाय फल मिळत नाही हे कराय. साधनाने फल मिळतं हे नाही खरं. साधनाशिवाय फल मिळत नाही, पण ते साधन हे कसं करावं लागतं? सवर्म करावं लागतं. वर्म वर्म चुकलं नाही फायदा होत. आणि नेहमी गोष्ट ऐकत राहा, वर्म चुकलं तर कसा फायदा होत नाही. कोकणातलं एक कुटुंब पंढरपूरला आलं. महापूजा तेव्हा चालत होत्या, महापूजा केली. त्या बडव्याकडं पांडुरंगाला नैवेद्य, त्याच्याकडेच पैसे द्यायचे असतात, म्हणायचे असते आपली पंगत. त्यांनी पुरणपोळीचा स्वयंपाक केला, देवाला नैवेद्य दाखवला, त्यांना जेवायला बसवलं. ते कोकणात महाराज अजून सुद्धा काय खातात? भातच खातात. भाकरी जरी केली तरी ती कशाची असते? तांदळाचीच असते. इडली तांदळाची, डोसा तांदळाचा. तांदूळ हेच मुख्य अशा प्रकारचा आहार आहे त्यांचा. ते सगळं सतत तांदूळ खाणारे. भाज्या 2-4 करतील, तिकडे सप्ताह करणं लय सोपं आहे, पण त्या लोकांचं म्हणजे ताणच नाही. 4 पोते शिजवले, भाज्या 1-2 केले, झालं काम. तुम्ही तिथं गुलाबजाम केले तर ते लय झालं. तर एक लहान 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 वाडा, त्यांना ती तांदूळच खायची सवय. आणि त्याला ती पुरणाची पोळी महाराज, गावरान डाळीचं पुरण घातलेलं. सगळेच आता सगळेच हलकं झालेलं आहे. त्या डाळी गावरान नसतात, त्याला चवीचा पत्ता नाही राहत. त्याच्यावर पुन्हा ते हे मारलेले आणि गावरान तूप वाटीमध्ये दिले त्यांना खायला. त्याला ते इतकं आवडलं. खाल्ली त्याने अर्धीच पोळी, पण त्याला भलतीच आवडली. त्याने बायकोला सांगितलंय, बाय हे कसं केलं सगळं विचारून घे, पाहून घे. शिकलेली होती ती, MA झालेली होती. शिकणं चांगलं, पण ते शिकलेले माणसं अहंकारीच होतात महाराज. त्याला एका विषयातलं कळत असतं, त्याला फाजीला अभिमान वाटतो आपल्याला सगळ्यातलंच कळतं. आता त्याला काय कळतं? ते जर PhD बी झालेले, त्याला पकवास थोडी लावता येत राहत होते. ह्याच्यातलं थोडंच काय कळतं त्याला, पण तरी तिथं शहाणपणा करायला लागतं. ते मग तिनं ते सगळं पाहिलं व्यवस्थित त्या बाईकडं, तिच्याकडून समजून घेतलं काय काय सामान लागतं, कसं कसं करावं लागतं. बस ते निघाले, स्टँडवर गेले. स्टँडवर गेल्या गेल्या व्यवस्थित तू समजून घेतलंस, आपल्याला गेल्या गेल्या करायचं. अहो करते हे सगळं मी लिहून घेतलंय, नुसतं समजून घेतलं असं नाही. पाहिलं तर प्रत्यक्ष आहेच आहे, पण पुन्हा ते काय केलंय? लिहून घेतलेलं आहे. वाचून दाखवू का? नाही, इथं नको, तिथं घरी गेल्या. ते घरी गेले, स्टँडवरून घरी गेल्याबरोबर ते म्हणे पहिलं पुरणाची पोळी कर बरं. ते म्हणजे पुरणाची पोळी केली तर मी 6 महिने काहीच आणलं नाही, काही नाही, मी काय तांदळाची करू काय पोळी? मग काय लागतं सांग. मग तिने ते 6 महिने सांगितलं. आता ते 6 महिने तिथं मिळत नव्हतं, तो मुंबईला गेला. तुम्हाला काय, तुमच्या काय वापस पैसे चालले की हो 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 करलं, जाऊ दे, त्याला आवड आहे, त्याला खायचंय. तो मला काय कमाला तुमची इतका दलिंदरपणा काय असावं? हौसेला मोल नसतं. त्यानं तिथून जाऊन सामान जेवढं लिहिलं होतं सगळं सामान आणलं. त्या बिचारीन पतिव्रता होती, पतीची सेवा त्यांना आवडते तर करून घालायचं म्हणून तिनं डाळ शिजवली, पीठ मळलं, सगळं केलं. पोळ्या करायला बसली, पण ते काय झालं, वर्म चुकलं.
ते काय काय लागतं ते सांगितलं कसं, पण ते काय हुकत कधी कधी ते हुकलं. तिनं ते कणकीचा उंडा करून पुरण घालायचं का नाही, ती पुरणाचा उंडा करायची, त्याच्यात ते कणिक घालायची, ते पुरण कुठं ते चिटकत ते वया काय घाला, ते लाटायला लागली की ते पळायचं अवखळ पोळासारखं इकडं तिकडं. ते पोळी सोयीनं गेली, ह्याने 5 मिनिटात पुन्हा यायचं, झाली का पोळी? नाही हो, जरा कसं काय जमाना गेले करते. अरे नीट आठवण तू, तुला माहित नव्हतं का कसं कसं? अहो सगळं होतं, सगळं बरोबर केलंय, पण काय नक्की पाय बरं. मग तिच्या लक्षात आला, हो म्हणे बाकीचं तर सगळं बरोबर आहे, पण ती जी बाई पोळी करत होती ना, हा तिच्या अंगावर पांढरं. आधी म्हातारी बाई होती ब्राह्मणाची, ती पांढरं पातळ घातलेलं होतं. ते म्हणे मग पांढरं पातळ लागत, त्याच्याशिवाय नाही व्हायचं. आता ते काय संबंध आहे त्या पातळाचा आणि त्या पोळे करायचा? पण मग ती होईना गेली, तिथं पाहिलं पांढरं पातळ, त्याला पुन्हा पळविलं पांढरं पातळ आले. ते पांढरं पातळ दुकानदार ओळखीचा होता, ते म्हणे हा पांढरं पातळ कशाला? ते म्हणे आमच्या मंडळीने सांगितलं. पांढरं पातळ मंडळीला? ते तुला काय करायचं, पैसे घे ना, बाकीच्या गायला चौकशी करू राहिला. टाइम होत आलेला आहे. त्याने आपलं ते देऊन टाकलं, बा आम्हाला काय करायचं. ती बाई आली, ती पहिली साडी टाकली, पांढऱ्या कलरची साडी, पुन्हा बसली पोळ्या करायला. आता तेच ते पूर्णाचा उंडा करायचा आणि त्याच्यात ती कणिक घालायची. ती कुठं पोळी होती? ते म्हणे आता काय झालं नक्की आठवणार, साडी तशीच होती. ती म्हणे तिच्या डोक्याला केस नव्हते. आता काय तू काय म्हणे, चुकल्यावर मग केला अवघाची आदर. तसं या साधनामध्ये जे वर्म आहे ते वर्म लक्षात देऊन ते करायला पाहिजे. ते वर्म जर चुकलं तर पुण्य होण्याच्या ऐवजी काय होतं, पाप होतं. म्हणून तुकोबाऱ्या म्हणतात, का रे सेनला से वाहुगा न भजता पांडुरंग. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक वरदा